आजच्या पाठाचं नाव आहे उपास. उपास या पाठाचे लेखक आहे पु ल देशपांडे. आता पु ल देशपांडे यांचा परिचय आपला मागच्या पाठातच थोडा झालेला आहे की ते थोर मराठी साहित्यिक होते, त्यानंतर विनोदी लेखक होते. असा थोडक्यात परिचय मी त्यांचा सांगितलेला होता. तरी आपण आजच्या पाठामध्ये लेखक पु ल देशपांडे यांचा आपण परिचय करून घेऊया. बघा, त्यांचा कालखंड 1919 ते 2000. मराठी साहित्यातील थोर साहित्यिक म्हणून पु ल देशपांडे सर्व परिचित आहे. ते विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार व चतुरस्र कलावंत म्हणून नावाजलेले आहेत. प्रत्येक बाबींचे सूक्ष्म निरीक्षण, निर्मळ आणि मार्मिक शब्दातून साधलेला विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा चमत्कृतीपूर्ण व कल्पक वापर हे त्यांचे काही लेखन विशेष आहे. म्हणजे त्यांचे लेखन हे विनोदी आहे, अगदी सरळ सर्वसामान्य माणसाला सुद्धा समजेल असं त्यांचं लेखन आहे. हे त्यांच्या लेखनाचे इथं विशेष दिलेलं आहे. साहित्य अकादमी म्हणजे व्यक्ती आणि वल्ली या साहित्यकृती करता, हे तुमच्या जनरल नॉलेजसाठी लक्षात ठेवा. साहित्य अकादमी आणि पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेलेले आहे. हे तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे की पु ल देशपांडे यांना साहित्य अकादमी आणि पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेलेले आहे. मग बघा, आता लेखकाचं साहित्य कोणकोणतं आहे, म्हणजे त्यांचं लेखन कोणतं आहे. तर त्यांची अनेक नाटके प्रसिद्ध आहे, जसं तुका म्हणे, तुझे आहे तुझं पासी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी, 3 पैशाचा तमाशा, भाग्यवान इत्यादी त्यांची नाटके प्रसिद्ध आहे. तसंच एकांकिका संग्रहसुद्धा आहे. त्यात आहे सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला, मोठे मासे छोटे मासे इत्यादी. तसंच त्यांचे काही विनोदी लेखसंग्रह आहे. त्यात आहे खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी. आता बटाट्याची चाळ तुम्ही नाव ऐकलेलं पण असेल, पु ल देशपांडेंचं विनोदी लेखसंग्रह. त्यांची काही प्रवास वर्णनं आहे. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, व्यंगचित्रे इत्यादी. आणि व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके जशी व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र, स्वागत इत्यादी. म्हणजे एवढं लेखक पु ल देशपांडे यांचं साहित्य लेखन आहे. बघा, मग आता आपल्याला जो पाठ दिलेला आहे लेखक पु ल देशपांडे यांनी अभ्यासासाठी, तर त्यात थोडक्यात त्याची पार्श्वभूमी सांगते मी तुम्हाला की गजबजलेल्या चाळीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय स्थूल व्यक्तीने केलेला एक आगळा वेगळा संकल्प. गजबजलेल्या चाळीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय स्थूल म्हणजे तब्येतीने थोडे जास्त स्थूल, आपण म्हणतो ना फॅट, स्थूल व्यक्तीने केलेला एक आगळा वेगळा संकल्प. आता संकल्प म्हणजे काहीतरी करण्याची आपण अशी तयारी बोलून दाखवतो ना, संकल्प. मी यावर्षी हा संकल्प करणार आहे. नवीन वर्ष लागलं का आपण संकल्प करत असतो बघा, यावर्षी मी खूप चांगला अभ्यास करणार आहे असं ठरवतो. काही मुलं डायरी लिहिण्याचा संकल्प करतात. पण मग या पाठामध्ये बघा, या व्यक्तीने जो काही आगळा वेगळा संकल्प केलेला आहे व त्यामुळे निर्माण झालेले विनोद म्हणजे उपास हा पाठ होय. एक मध्यमवर्गीय व्यक्ती, ती व्यक्ती स्थूल आहे आणि त्या व्यक्तीने केलेला संकल्प हा अतिशय आगळा वेगळा आहे. आणि तो संकल्प पूर्ण करता करता होणारे जे काही विनोद आहे ते विनोद आपल्याला सदर उपास या पाठामध्ये दिलेले आहे. बघा, मग या संकल्पाची निश्चिती, संकल्पपूर्तीमध्ये येणारे अडथळे व त्यातून निर्माण होणारे विनोद याचे सुंदर चित्रण या पाठामध्ये आपल्याला आढळते. मध्यमवर्गीय माणसाचा एक संकल्प आजूबाजूंच्यासाठी चर्चेचा, जिव्हाळ्याचा विषय कसा बनतो. आता ही व्यक्ती चाळीमध्ये राहत होती, मग त्यांनी जो काही केलेला संकल्प आहे तो संकल्पपूर्तीसाठी आणि संकल्प निश्चितीसाठी ज्या काही त्यांना गोष्टी लागल्या त्या गोष्टी करता करता आजूबाजूच्या लोकांना अगदी म्हणजे चर्चेचा विषय झाला तो. अगदी विनोदी घटना झाली त्यांना ती बघण्यासाठी. आणि मग हे सर्व हाताळता हा विषय हाताळताना अगदी हलक्या फुलक्या शब्दात लेखक पु ल देशपांडे यांनी आपल्याला उपास या पाठामध्ये सगळ्या ह्या गोष्टी दिलेल्या आहे. बघा, माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही
तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. बघा, लेखक पु ल देशपांडे यांनी संकल्प केलेला आहे. त्यांचं वजन वाढलेलं आहे आणि त्यांना आता वजन कमी करायचं आहे. मग आता त्यांनी संकल्प केला आहे. तो संकल्प ऐकताच त्यांच्या चाळीतल्या लोकांना अतिशय म्हणजे अगदी तो चर्चेचा विषय झालेला आहे. मग सुरुवात कशी झाली बघा. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली. उपोषण म्हणजे त्यांना आता ते वजन कमी करायचं होतं, उपोषण करायचं होतं, म्हणजे मग थोडं उपाशी राहायचं होतं उपोषण करून. मग ती खाजगी होतं त्यांचं, खाजगी प्रायव्हेट. खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य त्यांच्या कानावर येऊ लागली. आता त्यांचं घर चाळीमध्ये होतं. चाळीमध्ये म्हणजे एकदम असे शेजारी शेजारी घरं असतात. अगदी शेजारच्या घरात काय चाललेलं आहे ते सुद्धा आपल्या घरातलं कितीही आपण लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, बाहेर आवाज जाऊ द्यायचा नाही किंवा कोणाला माहिती पडू द्यायचं नाही, आपण काय ठरवतोय काय करतोय हे इतरांना माहिती पडू द्यायचं नाही, असं कधीही होत नाही. ते इतरांना कळतच. झालं. पु ल देशपांडे यांच्या आता त्यांनी जो काही संकल्प केला होता वजन कमी करण्याचा, ते चाळीमध्ये सगळ्यांना समजलेलं आहे. आणि लोक मग आता येता जाता त्यांना टोमणे मारताय की नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. हात दाखवून अवलक्षण आपण होऊन संकट ओढवून घेणे, म्हणजे लोक आता त्यांना टोमणे मारू लागले. काय नाही नको ती गोष्ट आहे. हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपण होऊन काय संकट ओढून घेताय लेखक, आणि पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, म्हणजे अशी वाक्य त्यांच्या कानावर येऊ लागली. झालं. अजून संकल्पपूर्तीसाठी त्यांची सुरुवात पण झालेली नाहीये, तरी लोकांचे टोमणे त्यांच्या कानावर येऊ लागलेले आहे. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. बघा, टीकेला भीक न घालणे, टीकांमुळे न खचणे. बघा मुलांनो, आपण जर मनापासून कुठलाही संकल्प मनामध्ये घेतला आणि तो पूर्ण करायचा ठरवला, तर कोणी कितीही लोकांनी टीका केली, कितीही लोकांनी विरोध केला, तरी आपण न डगमगता आपण आपला संकल्प पूर्ण करायला पाहिजे. लेखकाने सुद्धा तेच ठरवलेलं आहे. लेखकाचा संकल्प होता वजन कमी करणं. आणि मग लेखकाने असं ठरवलं आहे की आता कोणी काहीही काही बोलले तरी चालेल, पण मी मात्र आता कोणाच्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. म्हणजे कोणी कितीही टीका केली, मी त्यांच्याकडे लक्ष देणार नव्हतो आणि खचणार सुद्धा नव्हतो. 181 पौंड. बघा, लेखक पु ल देशपांडे यांचं वजन किती होतं? 181 पौंड. पौंड हे वजन मोजण्याचं एकक आहे. पौंड म्हणजे काय? वजन मोजण्याचं एकक. म्हणजे समजा 2 पौंड असेल तर 1 किलो वजन. 2 किलो जर वजन असेल, 2 किलो वजन असेल तर 1 किलो, असं 181 पौंड म्हणजे जवळजवळ 90 किलो वजन होतं लेखकाचं. 181 पौंड. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. म्हणजे लेखक वजन करून आलेले आहे आणि त्यांना ते कार्ड मिळालेलं आहे. वजन केलं की कार्ड मिळतं, बघा आपलं किती वजन आहे असं. म्हणजे लेखक बेचैन झालेले. घरी आल्यावर त्यांना अगदी अस्वस्थ झालं आहे की आपलं 90 किलो वजन म्हणजे 181 पौंड वजन झालेलं आहे. त्यामुळे ते रात्रंदिवस ते वजन केल्याचं कार्ड लेखकाच्या डोळ्यासमोर सारखं फिरू लागलं. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. लेखक अतिशय अस्वस्थ झालेले, बेचैन झालेले की आता मला संकल्प करायचा आहे आणि तो मी पूर्ण करणारच. त्यामुळे लेखकाची झोपसुद्धा उडालेली आहे. आणि काय ठरवलं होतं लेखकाने की मी माझं वजन कमी करणार. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. बघा, काही लोक म्हणतात की झोप कमी झाली की वजन उतरते, कमी झोपायला पाहिजे म्हणजे वजन कमी होतं, असं लेखकाला थोडंसं माहिती होतं. पण त्याबद्दल सुद्धा लेखकाला काही वाटत नव्हतं, कारण लेखकाची झोप उडालेली होती. लेखकाला झोपही येत नव्हती. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. बघा, लेखक म्हणायचे की मला रात्री झोप येत नाही, पण जेवढा वेळ झोप येत असेल तेवढ्या वेळात लेखक घोरायचे. आणि मग लेखक असे दिवसा म्हटले आपल्या पत्नीला की मला झोप येत नाही, तेवढ्यात त्यांची धर्मपत्नी काय म्हणायची की घोरत तर असता रात्रभर, अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. म्हणजे त्यांच्या पत्नीचा त्यांच्यावर विश्वास नव्हता की लेखक झोपत नाही असं. त्यांची पत्नी काय म्हणते की घोरत तर असता रात्रभर, कायम घोरत तर असता रात्री, तुमचा घोरण्याचा आवाज येतो, अशी उत्तरं ती पत्नी त्यांना देत असे. त्यांच्या पत्नीचं नाव सुद्धा आपण मागच्या पाठामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, सुनीताबाई, त्यांच्या पत्नीचं नाव.
पुढे बघा, 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. बघा लेखक काय म्हणताय की 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, असं त्यांनी आता ठरवलंय. अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. भीष्म प्रतिज्ञा. बघा, भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय की कधी न मोडणारा निश्चय. कधी न मोडणारा निश्चय. आता सध्या तुम्ही दूरदर्शनवर मालिका बघताय महाभारत, त्यात पितामह भीष्माचार्य हे भीष्म प्रतिज्ञा करतात की कधीही लग्न करणार नाही आणि कशाचाही मोह ठेवणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. तेव्हापासून भीष्म प्रतिज्ञा हा शब्द प्रचलित आहे. बघा, मग त्यांनी लेखकाने भीष्म प्रतिज्ञा केली की 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा म्हणजे असा पक्का निश्चय त्यांनी मनाशी केलेला आहे. आणि मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोकं घालू लागलो. म्हणजे आहारशास्त्र म्हणजे डाएट न्यूट्रिशन असे पुस्तकं त्यांनी शोधले आहारशास्त्राचे. त्यात ते शोधू लागले की वजन कमी करण्यासाठी मला काय काय करावं लागेल. बघा मग पुढे, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य, चरबी फॅट्स वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. बघा, लेखकाने जो काही संकल्प केलेला आहे त्या संकल्पाची पूर्ण चाळीमध्ये वाच्यता झालेली आहे. सर्वांना माहिती झालेलं आहे की पुलंनी संकल्प केलेला आहे वजन कमी करण्यासाठी. मग लेखक आहारशास्त्रावरचे जे काही पुस्तकं आहे ते बघू लागले. त्यानंतर मग त्यांना प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य हे या शब्दांबद्दलचे म्हणजे प्रेम वाटू लागले या शब्दांबद्दल. साऱ्या ताटातले पदार्थ नुसत्या कॅलरीज दिसू लागल्या की हा पदार्थ खाल्ला म्हणजे यात ही कॅलरी आहे का, मग हा पदार्थ नको, मग ह्या पदार्थामध्ये कॅलरी आहे का. त्यांना ताटातले पदार्थ न दिसता नुसतं त्यात कॅलरीज दिसू लागलेल्या आहे. आणि पुढे बघा, आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ. बघा, इतकी त्यांची बातमी पूर्ण चाळीत पसरलेली आहे की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले जे काही तज्ज्ञ होते ते लेखकाला रोज डझनावारीने भेटू लागले. म्हणजे 10-10, 12-12 तज्ज्ञ लेखकाला रोज भेटू लागले आणि रोज वेगवेगळे सल्ले त्यांना मिळू लागलेले आहे. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, मी तुम्हाला म्हटलं की कुठलीही गोष्ट चाळीमध्ये लपत नाही, चाळीमध्ये अगदी वाऱ्यासारखी ती गोष्ट पसरत असते. त्यामुळे लेखकाची ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे. मग काही लोकांनी चांगलं म्हटलं की नाही, चांगली गोष्ट आहे, तुम्ही वजन कमी करताय. तर काही लोकांनी हेटाळणी सुद्धा केली. अवहेलना करणे, हेटाळणी करणे, अवहेलना करणे, हेटाळणी करणे म्हणजे काहींनी टीका सुद्धा केली होती. त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. ज्या लोकांनी त्यांच्या वजन उतरवण्याच्या संकल्पनेची टीका केली होती तेच लोक आता त्यांना सल्ला देऊ लागलेले आहे. त्यातली एक व्यक्ती आहे सोकाजी त्रिलोकेकर. सोकाजी त्रिलोकेकर. बघा, मग आता इथून पुढे त्यांना अनेक लोक भेटले, त्यांनी अनेक सल्ले द्यायला सुरुवात केलेली आहे. बघा मग आता